गेल्या वर्षी काढलेले हळदीचे कांदे आहेत हे बघा। हळदीचे वलय तयार केलेले आहेत, त्याची माती धुपून जाऊ नये म्हणून त्याच्यावर कपडे टाकले आहेत, म्हणजे कसे ती माती पावसाच्या पाण्याने धुपून जाऊ नये। नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आज कोकणामध्ये पाऊस चालला 8-10 दिवस जोरात चालू आहे। आज थोडासा आराम आहे, पावसाला आराम आहे। तर आई हळद लागवड करायला गेले। म्हणजे दरवर्षी हळद काढतो आम्ही, गावाला सगळेच काढतात कोकणामध्ये। तर आज हळद लागवड करते, तर बघूया कशी हळद लागवड करतात कोकणामध्ये त्या व्हिडिओमध्ये। गेल्या वर्षी जे आम्ही हळद काढलेले ना त्याचे असेच हे केलेलं आहे, तर आता त्याला परत हे करणार। हे गेल्या वर्षी जे काढलेलं आहे ना हळद, त्याचे ओंडे असेच आहेत, तर थोडी त्याची माती लूज करून आई कशी आता ती खतणार आणि याची माती लूज करणार, त्याच्यामुळे लावणार वेगवेगळे आलेले आहेत। खतून अशी माती लूज करायला लागते थोडी, म्हणजे हळदीचे कांदे चांगले तयार होतात, खाली पाचतात, म्हणजे कसे व्यवस्थित तयार होतात, मोठे होतात। गेल्या वर्षी काढलेले हळदीचे कांदे आहेत हे बघा। तर हे हळदीचे कांदे गेल्या वर्षी घातले ठीक आहे, नाही तर रेडीमेड हळदीचे कांदे महिला मिळतात, मार्केटला मिळतात, ते लावून लावायचे, आणून लावायचे असतात। आणि आईन गेल्या वर्षी काढलेले होते ना हळदीचे कांदे, व्यवस्थित ठेवले होते जमिनीमध्ये पुरून त्या वर्षीला लागवड करण्यासाठी। आवेग पण शिकत आहे हळद करायला, आई शिकवते त्याला कसं करायचं ते। असं हे खतून त्याचे वलय तयार करणार। वलय तयार केल्यानंतर माती लूज असते, त्याच्यामुळे ते चांगले बांधतात, चांगले तयार होतं हळदीचे कांदे आतमध्ये, मोकळी माती झाल्यामुळे। असे कांदे आहेत ना वियांच्या हातामध्ये, हळदच्या हातामध्ये, असे मातीमध्ये लावतात। हवे घेऊन येते, आईला हेल्प करते देण्यासाठी। हे बघा, ही काल हळद लागवड केलेली आहे। 1 कोंडा 2 3, हे बघा सगळीकडे हे हळदीचे ओंडे तयार केलेले आहेत। हे त्याच्यावरती कपडे टाकलेले आहे, म्हणजे ही माती धुंपून जाऊ नये म्हणून ते कपडे टाकलेले आहेत। हे बघा सगळीकडे दिसतात ना हळदीचे ओंडेच आहेत ते। हे बघा असे हळदीचे वलय तयार केलेले आहेत, त्याची माती धुपून जाऊ नये म्हणून त्याच्यावर कपडे टाकले आहेत, म्हणजे कसे ही माती पावसाच्या पाण्याने धुपून जाऊ नये त्यासाठी हे केलं। ते बघा असे तरी 4 हे केले आहेत, वलय केले आहेत हळदीच्या। इकडे बघा हे काय आहे, 8-10 वलय आहेत तशा तोटे। आल्याला हे करतेस का कुपन? इथे अली बनवलेत, कारंदे असे असतात ना वेळ भाज्या, ते लावले तिथे। त्यांना कशी वरती जाण्यासाठी वेळ असतात ना, ते वरती जाण्यासाठी दोन्ही साईडने काट्या वगैरे शिऱ्या बोलतात त्यांना, त्या उभ्या केलेल्या आहेत। पाऊस घ्या त्याला टाकून लावून टाका।
आमचं हळद लागवडीचं काम जवळजवळ झालेलं आहे. आमची मजू काकू आल्याला हे करते, शिरा लावते, म्हणजे ज्या वेलवर्गीय हे असतात ना त्या वरती जावं, कारंदे काकडी जे काय आहे ते. आणि आज आमचा संध्याकाळचा प्लान आहे हापूस आंब्याचा आमरस करणार आहोत. आणि आमरसबरोबर त्याचं कॉम्बिनेशन असणार आहे पुरी. तर हे हापूस आंबे धुवून घेतलेत भारतीने आणि आता ते त्याचं वरचं हे काढणार आहे, साल काढून सोलून घेणार आहे. आणि हापूस आंबे ऑलरेडी चांगले गोड असतात, त्याच्यामुळे हापूस आंब्याचा आमरस चांगला लागतो, टेस्टी असतो. एक खायची मजाच वेगळी असते. रायवळी आंब्याचा आम्ही अजूनपर्यंत कधी आमरस तर बनवला नाही आहेत, कारण ते आपण चुपून खातो, पण त्याचा आमरस नाही बनवला आहे. पण आम्ही ज्यावेळेस कधी आमरस बनवतो तो शक्यतो हापूस आंब्याचाच असतो. तो सोलून झाल्यानंतर त्याचे हे काढायला लागतं, म्हणजे कसं कापी, आणि मिक्सरमध्ये काढल्यानंतर त्याचा ज्यूस तयार होईल. तर अशा प्रकारे भारती हे सगळे आंबे सोलून त्याच्या आतला बल्क, त्याचा आतला गर काढून घेणार आहे, म्हणजे मिक्सरवर लावायला इझी पडेल. बाटांना जेवढं चिपकलेलं असतं ना तेवढं सुरेने सर्व हे करून काढणार आहे. ते काढल्यानंतर मिक्सरला हे काढून झालेलं आहे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं आहे. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून त्याला थोडा ज्यूस तयार होणार, मँगो मिल्कशेक नाही, आमरस त्याच्यामध्ये टाकणार आहे. थोडं लिक्विड टाईप होण्यासाठी, पातळ होण्यासाठी दूध, आणि थोडं गोड पाहिजे ना, त्यामुळे साखर टाकले थोडीशी. आता हे मिक्सरला लावून त्याचा आमरस तयार होईल. आणि इकडे तयार होत आहेत त्याचं कॉम्बिनेशन, आमरसबरोबर खाण्याचं कॉम्बिनेशन असतं पुरी, आमरस पुरी. इकडे पुऱ्या तयार होत आहेत. पुऱ्या खाली स्नेल लागते, बहीण लागते पुऱ्या, वाटते त्याला कढईमध्ये फ्राय करते. आता हे आमरस पुरी झाल्यानंतर आमची चिल्लर पार्टी आमरस पुरीची वाट बघतायत, कधी होते आणि आम्ही कधी खातोय. आवेग विहान, कारण त्यांना संध्याकाळी 7 वाजले अंगावर करून पहिल्यांदा जेवायला पाहिजे, कारण दुपारचं झोपत नाही. बघा आमरस तयार झालेला आहे आणि आता चिल्लर पार्टींना आमरस पुरी खायला द्यायचं आहे.